टिफिनसाठी झटपट होणारी वालाच्या शेंगाची भाजी। इथे वालाच्या शेंगा स्वच्छ धुवून निवडून ठेवायच्या। या सकाळच्या डब्यासाठी रात्री निवडून ठेवल्या तरी चालतात। या पद्धतीने वालाच्या शेंगा छान निवडून झाल्या की कढईमध्ये तेल, मोहरी, जिरे, हिंग आणि लसूण 1 मिनिट छान परतवून घ्यायचं। तर यामध्ये हळद, लाल तिखट, काश्मीरी लाल मिरची छान परतल्यानंतर यामध्ये शेंगा टाकून मिक्स करायचं। इथे सुकी भाजी बनवायची असेल तर पाणी न टाकताच भाजी बनवायची, पण इथे मला आमच्या रशीची भाजी बनवायची त्यामुळे मी इथे थोडं पाणी टाकते। यानंतर झाकण ठेवून मीठ टाकायचं आणि झाकण ठेवून 5 मिनिटे शिजवून घ्यायचे। तर 5 मिनिटांनंतर शेंगा छान शिजल्या आहे। यामध्ये आवडीनुसार शेंगदाण्याचा कूट टाकायचा आणि 1 मिनिट शिजल्यानंतर कोथिंबीर घालायची। इथे आपली भाजी तयार आहे। तर कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा।